राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होणार. राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्चला होणार सादर. केंद्र सरकारकडून राज्याला मिळणाऱ्या निधीत वाढ झाली असून केंद्राकडून मिळणाऱ्या भरघोस सहाय्याचा फायदा राज्याला होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 15 विधेयकं मांडली जाणार असून भरपूर चर्चेची संधी सत्ताधारी आणि विरोधकांना मिळेल. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. बारामती विमान दुर्घटनेप्रकरणी सीबीआय चौकशीसाठी केंद्र सरकारला पत्र लिहिलं असून कोणाच्याही मनात शंका असेल तर ती योग्य अधिकार संस्थेकडे मांडायला हवी. मुख्यमंत्री. सरकारकडून आयोजित चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. लोकशाही आणि संविधानाचा सत्ताधारी पक्षाकडून सन्मान राखला जात नसल्याची विरोधकांची टीका. विरोधकांच्या आरोपांचं सरकारकडून खंडन. राज्यात आयोजित AI फॉर ॲग्री 2026 या जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची गरज केली व्यक्त. देशातली पुढील कृषी क्रांती कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान चालित असेल. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचं मुंबईतल्या परिषदेत प्रतिपादन. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अहमदाबाद इथे झालेल्या पहिल्या गटाच्या सुपर 8 फेरीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची भारतावर 76 धावांनी मात. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी.